नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपण रथसप्तमीबद्दल सगळी माहिती आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आज आपण व्हिडिओमध्ये असा एक उपाय बघणार आहोत की जो एकदम 100% काम करेल. जर तुम्ही खूप कष्टाने आणि श्रद्धेने केला तर हा नक्की काम करेल. तर सूर्यदेवता आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ग्रह आहे. सूर्यदेवता रिप्रेझेंट करतात आपली प्रतिष्ठा, मान-सन्मान, फेम, आपली कीर्ती, आपला कॉन्फिडन्स आणि मेन म्हणजे आपलं आरोग्य. हे बघा, जर आरोग्य जर आपलं चांगलं नसेल तर आपण आपली प्रतिष्ठा, मानसन्मान किंवा आपला कॉन्फिडन्स कसं बिल्ड करू शकणार. जर हेल्थ आहे तर बाकीचं सगळं आहे. आणि जर सूर्य जर तुमच्या कुंडलीमध्ये वीक असेल तर तुमचं प्रमोशन, तुमचा जॉब, तुमचं फेम हे कमी होतं. तुमच्यावर जर कोर्ट केसेस चालू आहे तर ते अजिबात पुढं जात नाही, तिथल्या तिथं स्टॅग्नंट राहतात किंवा लटकत राहतात. त्याचा काही निकाल येत नाही किंवा थोडं पण काही पुढं सरकत नाही, सारखे डेट्स पडत राहतात. तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स राहत नाही. तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये गेला तर असं वाटतं की अरे यार, बाकीचे सगळे किती कॉन्फिडंट आहे, पण आपण बोलताना आपल्याकडे तो कॉन्फिडन्सच नाही आहे. किंवा मग काही बोलताना ना पप असं होऊन जातं किंवा आपण एकदम मधल्यामध्ये आपण विसरून जातो काय बोलायचं आहे ते. तर हे सूर्यग्रह जर तुमच्या कुंडलीत वीक असेल तर तसं होतं. तुमच्याकडं कोणी लक्ष देत नाही, प्रमोशन होत नाही आहे, जॉब लागत नाही आहे किंवा तुम्ही गव्हर्मेंट जॉबसाठी खूप ट्राय करताय पण काही तुम्हाला त्यातनं आउटपुट मिळत नाही आहे. ह्यासाठीच मी तुम्हाला खाली एक उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. तर बघा, जर तुमच्या कुंडलीत सूर्यग्रह जर वीक असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर सूर्यदेवता सगळ्या ग्रहांचा राजा मानला गेला आहे. बघा, आपल्याला असं होतं की आपण काही उपाय करतो पण आपल्याला त्याचं काहीच फळ मिळत नाही किंवा आपण ते खूप करतो आणि एकीकडं मग ते स्टॉप होऊन जातं. त्याचं कारण म्हणजे आपण त्याचे नियम पाळत नाहीत. जर तुम्ही कुठली सेवा किंवा कुठलं व्रत करणार तर ते नियमाने केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तर सूर्यग्रह हा स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तो आहे आदित्य हृदय स्तोत्र. ह्याचा तुम्ही पाठ करायचा आहे. तर आदित्य हृदय स्तोत्राबद्दल बोलायचं झालं तर वाल्मिकी रामायणामध्ये हे स्तोत्र अगस्त्य ऋषींनी श्री प्रभू रामांना रावणवर विजय प्राप्त करण्यासाठी दिलं गेलं होतं. तुम्ही बघा, हे स्तोत्र किती वर्षांपूर्वी हे श्री प्रभू रामांना दिलं गेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, जर प्रभू रामांना जर त्यांचे काय म्हणतात ते भोग असेल किंवा कष्ट असेल ते जर चुकले नाही तर आपण तर साधे मनुष्य आहोत, तर आपण तर किती कष्ट आणि किती प्रयत्न आणि किती मेहनत केली पाहिजे. आणि हे स्तोत्र किती महत्त्वाचं आहे, जे श्री प्रभू रामांनी सुद्धा त्यांच्या एकदम अवघड काळामध्ये हे वापरलं होतं. बघा, तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉब, प्रमोशन, कोर्ट केसेस, जर तुम्ही खूप आजारी पडताय, काही केलं तरी तुमची तब्येत सुधरत नाही आहे, कोणी तुम्हाला खूप त्रास देतं आहे किंवा प्रमोशनसाठी जर तुमच्या वडिलांची संबंध जर चांगले नसतील किंवा सारखी त्यांच्याशी भांडणं होत असतील किंवा त्यांची तब्येतसुद्धा ठीक नसेल किंवा तुम्हाला संतान प्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती जरी पाहिजे असेल तरीही तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता. हे खूप अत्यंत पॉवरफुल स्तोत्र आहे. ह्याचे पाठ तुम्ही नक्की करा आणि त्याचे फायदे तुम्ही लवकरात लवकर बघाल. बघा, तुम्ही हे रविवारपासून पण चालू करू शकता किंवा उद्या रथसप्तमीपासून पण तुम्ही चालू करू शकता. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना तांब्याचा कलशच वापरायचा आहे. त्यात गंगाजल असेल तर ठीक, नाही तर पाणी
तीळ, अक्षता, हळद कुंकू, थोडंसं चंदन आणि लाल फूल असं घालायचं आहे आणि तांब्याचा कलशच वापरायचा आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे. अर्घ देताना तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः असं 11 खेपा जप करून हा अर्घ द्यायचा आहे. अर्घ देऊन झाल्यानंतर तुमच्या भोवतीच म्हणजे स्वतःच्या भोवतीच 3 प्रदक्षिणा तुम्हाला काढायच्या आहे आणि तिथंच सूर्याच्या समोर तुम्ही बसून खाली आसन घालून त्याच्यावर बसून आदित्य हृदय स्तोत्राचा 1 पाठ करायचा आहे. तुम्ही यूट्यूबला लावून दिलं तरी चालतात. हे स्तोत्र हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे. तुम्ही जसं कम्फर्टेबल आहात तसं तुम्ही करू शकता. 1 पाठ तुम्ही दररोज करू शकता, दर रविवारी करू शकता. जर तुमचे प्रॉब्लेम्स किंवा तुम्हाला जॉबमध्ये, प्रमोशनमध्ये, गव्हर्मेंट जॉबमध्ये किंवा तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स आणि मेन म्हणजे जर तुमच्या हेल्थमध्ये काहीच सुधारणा नसेल आणि तुम्ही खूप अवघड परिस्थितीमधून जात असाल तर तुम्ही हे जे दररोज 3 पाठ करा. बघा या स्तोत्राचं असं आहे की तुम्ही सूर्याच्या समोर बसून जर हे पाठ केले ना किंवा स्तोत्र म्हटलं ना तर तुम्हाला हे जे 100% तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. जर तुम्ही असं केलं की नाही अर्घ्य दिला आणि जर आत देवघराच्या समोर येऊन तुम्ही बसून केलं तर तेवढे त्याचे फायदे नाही आहेत. पण मी तुम्हाला परत तेच सांगेन की आता उन्हाळा आहे त्यामुळं जर तुम्हाला जमलं तर साधारण 8, 8:30पर्यंत किंवा मॅक्झिमम 9पर्यंत तुम्ही हे स्तोत्र म्हणा, अर्घ्य द्या, स्तोत्र म्हणा, ह्याचे पाठ करा आणि मग तुम्ही देवासमोर येऊन बसून तुम्ही बाकीचं कंटिन्यू केलं तरी चालेल. 9 नंतर कृपया करून उन्हात बसू नका. तुम्हाला तुम्हाला स्वतःला त्रास होईल. ऊन खूप अत्यंत ऊन आहे आणि उन्हाळा वाढला आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. लवकरात लवकर जेवढं सूर्योदयाच्या नंतर तुम्हाला जेवढं होईल कारण 8, 8:30पर्यंत किंवा 9पर्यंत ऊन आपण घेऊ शकतो. त्यात आपल्याला विटॅमिन डी सुद्धा मिळतं. सो हा एक सायंटिफिक आपल्याला फायदासुद्धा आहे. सो तुमच्यावर मी सोडेन की तुम्हाला कधी करायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता. तुम्हाला मी सांगते हे खूप पॉवरफुल स्तोत्र आहे. हे केल्याने तुम्हाला नक्की फळ मिळेल किंवा नक्की फरक पडेल आणि हे म्हणायचं ना तुम्ही सोडू नका. मे बी तुम्हाला जर समजा 1 महिना झाला तुम्हाला काहीच वाटलं नाही पण नका सोडू. हे कंटिन्यू करा. तुम्हाला नक्की ह्याचा फायदा मिळेल. तुम्ही हे हिंदी किंवा संस्कृतमध्ये कुठल्याहीमध्ये वाचू शकता आणि ऐकू शकता. बरं आता याचे नियम काय आहेत. जर तुम्ही फक्त रविवारी पाठ करणार असेल तर रविवारी प्लीज तामसिक भोजन म्हणजे नॉनव्हेज, ड्रिंक्स, एग्ज काहीही खाऊ नका. जर तुम्ही ह्याचा दररोज पाठ करणार असेल, जर तुम्ही ठरवलं असेल की नाही मी आता 1-2 महिने करून बघणार तर प्लीज नॉनव्हेज आणि ड्रिंक्स घेऊ नका. जर तुम्ही आठवड्यातनं 2दा किंवा 3दाच जर करणार असाल तर ज्या दिवशी तुम्ही पाठ कराल त्या दिवशी प्लीज नॉनव्हेज आणि ड्रिंक्स घेऊ नका. एवढेच ह्याचे नियम आहेत. मी परत एकदा सांगते हे अत्यंत पॉवरफुल आणि फळ देणारं स्तोत्र आहे. तर तुमचं जे काय प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सूर्यदेवतेला सांगा आणि हे स्तोत्राचं पठण तुम्ही चालू करा. काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.